कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुद्धा तातडीनं कारवाई करत समीर गायकवाड याला मुख्य आरोपी करत त्याच्यासह इतर 9 जणांविरोधात गुन्हे दाखल केले। मात्र याच समीर गायकवाडचं हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आज सकाळी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। त्यानंतर समीर गायकवाड नेमका कोण, त्याचा गोविंद पानसरे हत्याकांडामध्ये नेमका काय रोल होता, आता हे प्रकरण कोर्टात नेमकं कुठपर्यंत आलंय, या सगळ्याविषयी चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते। याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे या कोल्हापूरमधील आपल्या घराच्या बाहेर पडलेल्या असताना त्यावेळेस त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। या सगळ्यामध्ये दोघे सुद्धा गंभीर जखमी झालेले होते। दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं। मात्र उपचारादरम्यान 4 दिवसांच्या नंतर म्हणजेच 20 फेब्रुवारीला गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला। तर उमा पानसरे या हळूहळू करून त्यांच्यावरती उपचार सुरू होते, त्या रिकव्हर सुद्धा झाल्या। या सगळ्या मृत्यूच्या नंतर या आधी सुद्धा झालेले 3 हत्याकांड होते ज्याची प्रचंड चर्चा झालेली होती। सगळ्यात पहिलं होतं ते म्हणजे नरेंद्र दाभोळकर प्रकरण, त्यानंतर गौरी लंकेश प्रकरण होतं, कलबुर्गी प्रकरण होतं। त्यामुळे ऑलरेडी ही 3 प्रकरणं महाराष्ट्रामध्ये झालेली असताना, देशात झालेली असताना त्या सगळ्यावरती पोलीस काम करत होते। त्याच दरम्यान आणखी एक खून झालेला होता, आणखी एक हत्या झालेली होती आणि पुरोगामी विचारवंतांच्या या सगळ्या हत्या होत असल्यामुळे प्रचंड प्रेशर हे पोलीस यंत्रणांवरती होतं, सरकारवरती होतं। सरकारनं तातडीनं या सगळ्यामध्ये एसआयटीची स्थापना सुद्धा केली। एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू झाला। आरोपी कोण कोण आहेत, त्यांची कनेक्शन्स कुठपर्यंत आहेत, हे सगळं शोधल्याच्या नंतर समीर गायकवाड हे नाव समोर आलं होतं। समीर गायकवाड हे सनातन संस्थेचे खरं तर कार्यकर्ते होते, त्याचबरोबर साधक होते। असं सगळं असताना त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं आढळलं। त्यानंतर सांगलीमधूनच, म्हणजे जिथे ते मूळचे राहणारे आहेत, आज त्यांचा मृत्यू सुद्धा त्याच ठिकाणी झाला। सांगलीतच त्यांना अटक सुद्धा करण्यात आली। ही अटक जी आहे ती जवळपास 7 महिन्यांच्या नंतर झाली होती। म्हणजे 16 फेब्रुवारीला गोळीबार झाला होता, तर 16 सप्टेंबर 2015 रोजी त्यांना अटक झाली, समीर गायकवाडला अटक झाली। समीर गायकवाडसह एकूण 9 जणांवरती, म्हणजे टोटल 10 जणांवरती, समीर गायकवाड सोडून 9 जणांवरती गुन्हे दाखल झाले। आणि त्याच्यानंतर या 10 जणांच्या विरोधामध्ये काही आरोपी फरार होते, काही आरोपी सापडलेले होते। हे सगळं प्रकरण जे आहे ते कोर्टात गेलं, न्यायप्रविष्ट प्रकरण होतं। हे सगळं सुरू असताना 2017 मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयानं समीर गायकवाड याचा जामीन मंजूर केला। त्यानंतर सशर्त हा जामीन होता, जिल्ह्याच्या बाहेर जायचं नाही, राज्याच्या बाहेर जायचं नाही वगैरे अशा काही अटी घालण्यात आलेल्या होत्या। हजेरीला उपस्थित राहायचं अशी सुद्धा अट होती। आणि या सगळ्या अटींच्या नंतर हे सगळं प्रकरण पोलिसांकडून न्यायप्रविष्ट होतं। पोलिसांचा तपास सुद्धा सुरू होता। काही साक्षीदार होते, ज्या साक्षीदारांची या सगळ्यामधली साक्ष महत्वाची होती। पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये कॉल रेकॉर्डिंग्स जप्त केलेले होते, मोबाईल जप्त केलेले होते, त्या सगळ्या मार्फत तांत्रिक तपास सुद्धा सुरू होता। असं सगळं चालू असताना पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये 9 जानेवारी 2023 ला या प्रकरणामध्ये आरोप निश्चिती करण्यात आली, म्हणजे दोष निश्चिती करण्यात आली। कोणाचा या सगळ्यामध्ये कशा कशा पद्धतीनं रोल आहे, या सगळ्याविषयी पोलिसांनी सगळं काही कोर्टासमोर हजर केलेलं होतं, सादर केलेलं होतं। आणि हे सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा 2024 मध्ये समीर गायकवाडचा जो जामीन आहे तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या विरोधात याचिका करण्यात आली। जी याचिका सरकारनं केलेली होती। राज्य सरकारनं हा जामीन रद्द करण्यासाठी मागणी केलेली होती। मात्र पुन्हा एकदा जी काही निरीक्षणं नोंदवली गेलेली होती किंवा जे पुरावे पोलिसांकडे होते ते कुठेतरी कमी आहेत, पुराव्यांअभावी हा सगळा जामीन जो आहे त्याच्या विरोधातली जी याचिका होती ती याचिका फेटाळण्यात आली, जामीन कंटिन्यू झाला। असं सगळं असताना पुन्हा एकदा जानेवारी 2025 मध्ये या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं या सगळ्या प्रकरणातली निरीक्षण जे होतं ते निरीक्षण थांबवलं आणि कोल्हापूर सत्र न्यायालयाला लवकरात लवकर हा खटला संपवण्या प्रकरणीचे आदेश दिलेले होते। मात्र हा खटला रखडला कुठे होता, तर या प्रकरणामध्ये या आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे पोलिसांना मिळालेले नव्हते। म्हणजे काही पुरावे होते, काही साक्षीदार होते, मात्र जे सबळ पुरावे कोर्टात केस स्टँड करण्यासाठी आणि आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठीचे जे पुरावे लागतात, हे पुरावे कुठेतरी कमी होते। आणि त्यामुळेच या संदर्भातले पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना हा इतका मोठा कालावधी लागला। या सगळ्याच्या नंतर युनायटेड किंगडम मधून याच प्रकरणामधले फॉरेन्सिकचे अहवाल जे आहेत ते आता येणं अपेक्षित होतं। मात्र हे अहवाल येण्याच्या पूर्वीच
समीर गायकवाडचा मृत्यू झाला. समीर गायकवाडला हृदयविकाराचा झटका खरं तर आलेला होता आणि त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा केलं गेलं. त्याच्यावरती उपचारही सुरू झाले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची खबर आली आणि त्यानंतर आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना या प्रकरणामधला एक मुख्य दुवा, मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या समीर गायकवाडचाच मृत्यू झाल्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये किंवा पोलिसांना आता जे जे काही पुरावे अपेक्षित होते, शोधणं अपेक्षित होतं, या सगळ्यामध्ये आणखी जास्त अडथळे कदाचित येऊ शकतात. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये 9 आरोपी आहेत. या 9 आरोपींच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने केस स्टँड होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.